खूप थंडी वाजली आणि एका गावाच्या कडेसराला, जिथं पूर्ण गावातून कचरा येऊन पडायचा, तिथं उकंडा पूर्ण गावात, तर तिथे जो मोठा उकिरडा होता, त्या उकिरड्यामध्ये आधीच एका सुनेने म्हणजे पुत्रीने तिच्या बाळांना जन्म दिला. जन्म देण्यासाठी तिला घराची आवश्यकता होती. तिने आपल्या पायाने उखलून उखलून मस्त घर तयार केलं. आणि आता तिची पिलं मोठी मोठी होऊन गेली, त्यामुळे आता तिला त्या घराची काही गरज नव्हती. तर असा तो खोपा स्वामींनी पाहिला आणि खूप थंडी वाटत असल्यामुळे त्या खोप्यामध्ये जाऊन स्वामी उकिरड्यामध्ये जाऊन झोपले. आणि सकाळी बायाने झाडलोट केली, चुलीतले राख, आणि ते एक बाई सकाळीच उठली, तिने आपलं झाडझोड केली, चुलीतली राख भरली आणि नेऊन सर्वज्ञांच्या अंगावर त्या उकिरड्यावरून टाकली. उकिरड्या नेऊन टाकली आणि तो बद्दल झुंजून मुंजून, म्हणजे दिसायला लागलं होतं, अरुणोदय होत होता, सूर्य काही निघाला नव्हता. तर ती राख स्वामींच्या अंगावर पडली आणि लगेच स्वामी उठले आणि झटका लागले अंग. तर ती बोबाईली, ती बाई आहे ना, तिने खूप मोठा ओरडा केला, मोठ्याने ओरडली. ती काय ओरडली? उकिरडा माणूसू व्याला, उकिरडा माणूसू व्याला, अशा प्रकारे ते ओरडली. आणि सर्व गाव जागी होऊन तिथं आलं पाहायला काय झालं. आणि स्वामींनी कपडे झटकले, अंग झटकलं, स्वामी निघून गेली. मग त्यांनी उकिरड्याने माणसाला जन्म दिला म्हणजे काय आहे, अशुभ आहे का शुभ आहे हे पाहण्यासाठी तिथे जे ते ब्राह्मण लोक होते, जोशी लोक होते, अध्यापक लोक होते, त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की गावात मोठं संकष्टीवर आलेलं आहे, उकिरड्याने माणसाला जन्म दिला म्हणजे साधी गोष्ट नाही. मग आता याची शांती म्हणजे तो जो उकिरडा आहे त्या उकिरड्याला काढा, तिथं चौक रंगमालिका भरा, सडा समाजन करा, मंडप टाका, अन्नधान्य. त्या प्रकारे आता पूर्ण गाव लागलं ना कपाठी. मग आता काय व्हायला उशीर काय लागते, लगेच बायाने तो उकिरडा उचललाय, नेऊन टाकलाय तिथं. मस्त सडा समाजन, चौक रंगमालिका भरल्या आणि घेऱ्या पिठाच्या बाजू लागल्या, मोठा मंडप टाकला. गावातील जे मंडळी होते त्यांनी प्रत्येक घरी जाऊन वर्गणी गोळा केली, अन्नधान्य गोळा केलं, ते शिजवलं आणि तिथे पंक्ती उठवणं चालू केलं. आणि त्या पंक्तीमध्ये माझा देव येऊन देवाने जेवण केलं, अयोग्याते योग्य केले. आता परब्रह्म परमेश्वराने तिथे भोजन केल्यावर काय होणार आहे? काय होतं सांगा बरं, काय होतं? होतं काय? निर्हृतुक मायापूर भजन प्रेमाप्रती. तर भगवंताने असं सर्व गावातील त्या लोकांना प्रेमाचं साधन, असे सर्वज्ञ श्री चक्र स्वामी जेव्हा आपण लीळा नामस्मरण करतो अशा लीळा आठवल्या. आणि असं आठवलं, कारण मन कसं आहे, खूप चंचल आहे, इकडे तिकडे खूप भटकतं. नामस्मरणाची माळा हातात आहे पण ते मन कुठे आहे तिथे. नुसतेच हे यंत्रवत चालू आहे, बोट मनी जाणं चालू आहे, अपडाऊन चालू आहे, परंतु मन तिथं नाही ना, मन ठिकाणा नाही. तर त्या मनाला ठिकाणा आणण्यासाठी ज्या लीळा आहेत, नाम लीळा मूर्ती चेष्टा, नाम भगवंताचं स्वामी ज्या केली क्रीडा केलेल्या आहेत त्या
या चेष्टा केलेल्या आहे. तर या जे लीळा आहे, या लीळा आठवत आपण जर नामस्मरण केलं ना, मग आपलं मन कुठं भटकत नाही. आणि आपण नुसतंच नामस्मरण करत राहिलो आणि लीळा नाही आठवल्या ना, तर ते मन कुठे भटक. आणि आमचे जे आचार्य होते, अष्टोप्रहर नामस्मरण. आता अष्टोप्रहर कसं सांगा बरं, कसं होईल अष्टोप्रहर? कसं होईल? मनातल्या कंटिन्युअस करत होते ते. अरे पण झोपेत गेलं ना वेळ, पण झोपताना ते स्मरण करताना झोपायचे, स्मरण करताना उठायचे. हा त्याच्यामुळे ते है अष्टोप्रहर. जसा एखादा व्यवहारी आहे आणि त्याला दुसऱ्या दिवशी काम करायचं आहे, तर तो विचारात तशीच उठतो की आज मला सकाळी 3 वाजताच उठेल. असं कोणाला सांगितलं? मनाला सांगितलं. तुमचं हे घड्याळ बी फेल आहे त्याच्या पुढं सगळंच फेल आहे. तुम्ही त्याला आज्ञा केली ना, मन येव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षी, तेच तुम्हाला मुक्त करू शकते, तेच तुम्हाला बंधनामध्ये टाकू शकते. पण त्याच्यासाठी जे बुद्धी आहे, बुद्धीचा आपण उपयोग करायला पाहिजे. सत्कार्य करताना बुद्धीचा उपयोग करणं महत्वाचं आहे. आता काय आहे, आता तुमच्या पाठीमागे जीवत्व, संलग्नत्व माग आहे. संलग्न माग आहे, जीव पुढे आहे घेण्यासाठी. आणि जेव्हा आपण प्रपंचामध्ये जातो तेव्हा संलग्न पुढे असतो, जीव पाठीमाग असतो. म्हणजे त्या संलग्नाला तुमच्याकडून ते कर्म करून घ्यायचं. आणि आता तो सांगत नाही, आता चेष्टकत्व करत नाही तुम्हाला. आता नाही सांगत की जा जायचे त्याला जाऊन ये. दैव राहटीचं कार्य सांगणारच नाही तो, इथं तो माग राहतो. मग याला जर याचे जर पूर्व संस्कार असतील तर तो धर्म कार्य करतो. अधगती अधगती अधमती या मतित्रयाने तो भटकतच असतो. तर असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं नामस्मरण करीत असताना, म्हणजे माझी गोष्ट सांगतात, आता या गोष्टीला झाले 17 वर्ष. 17 वर्षाच्या आधी मी 3 वाजेला उठून देवाचं नामस्मरण चालू, आणि देवाचं नामस्मरण चालू असतानाच काही झोपेत आहे, काही शुद्धीवर आहे, अशा अवस्थेत